नमस्कार. मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी ओले बोंबील घेऊन आलेले आहे. हे आपल्याला बोंबील फ्राय करायचे आहेत. हे फक्त मुंबईच्या समुद्रामध्येच मिळतात, म्हणून त्यांना बॉम्बे डक असं म्हणतात. आणि हे खायला खूप छान लागतात. हे आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर मिळतात. आणि हे कसे साफ करायचे हे आपण आता आधी बघूया. आता हे आणल्यानंतर आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि विळीवर कसे साफ करायचे आणि सुरीने कसे साफ करायचे दोन्ही मी पण तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण विळीवर दाखवते. आता हे त्याच बोंबलाचं डोकं आहे, ते आधी डोकं आपण आधी काढून घ्यायचे. त्याचे दात असतात ते हाताला लागतात, त्याचे ते आधी काढून घ्यायचे आपण. त्याची ही पाठीची साईड आहे, त्या साईडने आपल्याला ते चिरायला घ्यायचं. आणि हे बघा, ते कापल्यानंतर पोटाच्या साईडला ते आतमध्ये जे काय त्याचे खाल्लेलं त्याचं असतं ते सगळं आपण अलगद ओढलं तरी सगळं बाहेर निघतं. ते सगळं आपण काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा हा शेपटीचा भाग आहे, तो कापून घ्यायचा आहे, तोही टाकून द्यायचा आहे. त्याचे आता हे बघा कडेला त्याचे कल्ले आहेत, ते सगळे आपल्याला काढून टाकायचे आहेत. ते टाकून द्यायचं आपल्याला. त्याच्या पोटाच्या साईडला सुद्धा आहे, ते सुद्धा दोन्ही हातामध्ये पकडायचं आणि ते काढून टाकायचं अशा पद्धतीने. आता हा त्याच्या आतमध्ये बघायचं की कधी कधी ना ह्याच्यामध्ये गाभोळी असते. ती जर गाभोळी नसेल तर आपण हे सगळं पोटाचा भाग स्वच्छ करून घ्यायचा. आता त्याच्या शेपटीच्या साईडला सुद्धा कल्ले आहेत, ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे. हे बघा अशा पद्धतीने सगळा बोंबील आपल्याला साफ करून घ्यायचा. जे काय आहे ते सगळं काढून घ्यायचं. आता हा त्याचा पोटाचा भाग आहे, इथून आपल्याला उभी चीर द्यायची आहे. कधी ह्याच्यामध्ये गाभळी असते, ती असेल तर आपण काढून घ्यायची, अलगद कापायचं आणि ते गाभळी काढून घ्यायची. तर ह्याच्यामध्ये गाभळी नाही आहे, मग आपण ह्याला उभं चीर मारणार आहे. पोटाची बाजू आहे ती खालच्या बाजूला घ्यायची, ही बाजू आपल्याला खाली घ्यायची आणि तिथून आपल्याला चीर मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला त्याला कट द्यायचं आहे. पाठीची बाजू वर राहील, अगदी वरपासून शेपटीपर्यंत आपल्याला एकसारखी चीर मारायचे. आणि चीर मारताना दोन भाग नाही झाले पाहिजे, ते असं चपटं झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला चीर द्यायची, ते असं ओपन करायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपण हे विळीवर चिरून घेतले. आता सुरीने कसं चिरायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. आता ह्याचा सुद्धा डोक्याचा भाग पहिल्यांदा काढून घ्यायचा. त्याचे सुद्धा ओढून त्याचे पोटातली घाण काढून टाकायची. नाही निघाली तर आपण हाताने सुद्धा काढू शकतो. त्याची शेपटीची बाजू आहे ती काढून घ्यायची. आता हे कल्ले काढून घ्यायचे. जसं आपण वेळेवर मगाशी साफ केलं होतं त्याच प्रकाराने हे सुद्धा साफ करायचं. हल्ली वेळी फार कमी वापरली जाते, त्याच्यामुळे सुरीने सुद्धा दाखवलं आहे मी. आता हे बघा, हे खालचे पोटाकडचे कल्ले सुद्धा त्याचे काढून घेतलेले. आता हे शेपटीकडचे आहे ते सुद्धा काढून घ्यायचे. सगळे त्याचे सगळ्या साईडने बघायचं, त्याचे कुठे कुठे सगळं काढून घ्यायचे, सगळे कल्ले काढून घ्यायचे. आता त्याच्या पोटामध्ये काही नाही ना घाण ते बघायचं.
आता स्वच्छ झालेलं आहे आपलं बोंबील. त्यालासुद्धा आपल्याला असा उभा कट द्यायचा आहे पोटाच्या साईडने. सुरीने अगदी शेवटपर्यंत सुरी न्यायची नाही. ओपन होईल अशा पद्धतीने आपल्याला कट द्यायचा आहे. हे बघा, आपल्या सुरीने सुद्धा जसं आपण वेळेने चिरलं होतं त्याप्रमाणे चिरून झालेलं आहे. जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता. आता अशा प्रकारे सगळे बोंबील आपण साफ करून चिरून घेऊया. आता हा बोंबील चिरताना हे बघा, ह्याच्यामध्ये गाभळी दिसली आणि गाभळी म्हणजे त्याची अंडी असतात आणि ती खायला खूप टेस्टी लागतात. आता ही अलगद काढून घ्यायची आहेत आपल्याला. त्याला आता कट द्यायचा तिथून, म्हणजे ते अलगद निघतं. हे बघा, तुम्ही विळीने द्या किंवा सुरीने द्या, कसंही जसं तुम्हाला जमेल तसं कट द्या. अगदी खालपर्यंत नाही, वरच्या स्किनला फक्त कट द्यायचा. ते बघा, आणि तिथून आता ही आपल्याला ही अख्खीची अख्खी गाभळी काढून घ्यायची. शक्यतो गाभळी तुटली नाही पाहिजे. अख्खी असेल तर ती फ्राय करायला सोपी जाते. त्याचे दोरे वगैरे सगळे काढून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही गाभळी खूप छान लागते खायला. ही कधी टाकून नाही द्यायची, ही काढून घ्यायची, कारण खायला खूप छान लागते. आता हे बघा, सगळे बोंबील माझे 4 ते 5 पाण्याने मी धुवून घेतलेले स्वच्छ. आणि त्यांना आता हे गाभळीचे बघा, हे गाभळीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 4 ते 5 पाण्याने धुवायलाच लागतात, म्हणजे त्याचा सगळं वास वगैरे सगळं निघून जातो. आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ते सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्यांना मीठ लागेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं. सगळे व्यवस्थित ओपन करून घ्यायचे. सगळ्यांना व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं. असं छान सगळ्यांना मीठ लागलं पाहिजे. सगळ्याला आता मीठ लावून झालेलं आहे. आता ही आपण जी गाभळी काढली आहे त्याला सुद्धा थोडंसं मीठ लावून घ्यायचं. त्याला खूप जास्त मीठ लागत नाही, अगदी चिमूटभर मीठ लावायचं, कारण थोडीशीच आहे ती. आणि ही सेपरेट ठेवायची, बोंबलात टाकायची नाही, कारण ती अंडी बघा थोडीशी बाजूला निघालेली असतात. ती जर त्या ह्याला लागली, आपण जे फ्राय करणारे फिश त्याला, तर ते तडतडतात, म्हणजे उडतात पण. म्हणून ती सेपरेट फ्राय करायची. आता हे बोंबील सगळे आपण एका डब्यामध्ये काढून घ्यायचे. व्यवस्थित लावायचे. हे आपण डब्यामध्ये का काढून घ्यायतोय, तर 10 मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं जे मीठ आहे ना ते चांगलं मुरतं. आणि मग नंतर आपण त्याला मसाले लावून घ्यायचे. आणि त्याचं जर पाणी निघालं असेल तर ते पाणी काढून टाकायचं. आता 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. आता आपण हे वाटण करतोय, तर वाटणासाठी मी कोथिंबीर घेतली. साधारण आपल्या एका हातात बसेल एवढी कोथिंबीर घ्यायची आणि 1 कांदा लसणाचा घ्यायचा. आता मिक्सरवर याची पेस्ट करून घेऊया. आता हे वाटण आपलं तयार आहे. आपल्याला त्याच्यात हिंग लागणार आहे, हळद लागणार आहे आणि तिखट लागणार आहे. आता हे आपले 10 मिनटं झाली आहेत. हे बोंबील आपण फ्रीजमध्ये ठेवलेले काढून घेतलेत आणि त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे. आता एक एक काढून घ्यायचं बोंबील. आता ह्याच्या डब्यातसुद्धा खाली पाणी असेल तर ते आपल्याला काढता येतं, म्हणून आपण एक एक व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि मसालासुद्धा आपण टाकतो तर तो सगळ्यांना व्यवस्थित लावता येईल आपल्याला. आता वाटण लावताना मी आतली बाजू वर ठेवायची, मग तो मसाला आतमध्ये चांगला लागेल त्याला. आता आपण जे वाटण केलं होतं कोथिंबीर आणि लसणाचं, ते वाटण घालून घ्यायचं. मी पाव किलोला 1 चमचा आहे माझं प्रमाण आहे, त्याप्रमाणे आता वाटण आपण घालायचं. 1 किलोला आपल्याला 4 चमचे वाटण लागतं. आता त्याच्यावर आपण हिंग घालायचं आहे पाव चमचा. हळद घालायची, आपल्याला 1 चमचा हळद लागेल. 1 किलो बोंबील आहे त्याच्यामुळे. आणि आता मसाला आपण नंतर घालणार आहोत. आधी हे आपण वाटण त्याला सगळं चोळून घ्यायचं. हे बघा, सगळ्याला व्यवस्थित ते वाटण लागलं पाहिजे. हे आपलं वाटण लावून झालेलं आहे.
आता त्याच्यामध्ये आपण तिखट घालून घ्यायचं. जो मसाला घरात अवेलेबल असेल तो लावायचा. साधारण मी 3 चमचे मसाला घेतला आहे. तो तिखट तुम्ही अंदाजाने तुमच्या घेऊ शकता. हा मसालासुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण तेलसुद्धा लगेच घालणार आहोत. थोडंसं तेल घालायचं. त्याच्याने काय होतं, तो जो आपण मसाला लावला आहे तो सगळ्याला व्यवस्थित लागतो. आता तेलसुद्धा व्यवस्थित चोळून घ्यायचं. तर बघा आपल्या बोंबलाला अगदी व्यवस्थित सगळा मसाला आपण चोळून लावून घ्यायचा. सगळ्याला व्यवस्थित मसाला लागलेला आहे. आता हे सुद्धा आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. हे बघा मसाला लावून झालेला. आता आपण ते एका डब्यामध्ये काढून घ्यायचे. आता डब्यामध्ये का काढायचं आहे, तर आपण आता हे लगेच तळणार असेल तर आपण ते लगेच तळून घेणार आहोत. पण जर आपल्याला हे आपण सकाळी आणले आणि संध्याकाळी आपल्याला करायचं आहे, तर मग हे असं डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि समजा तुम्ही उद्या वगैरे करणार असेल, उद्या परवा, तर मग हे असं डब्यामध्ये भरून फ्रीजरला ठेवायचं. आणि मग जेव्हा तुम्ही करणार असाल त्या 1 तास अगोदर ते काढायचं, की जेणेकरून त्याचा जो बर्फ झालेला असतो तो मेल्ट होईल आणि मग तुम्ही ते फ्राय करू शकता. तुम्हाला 1 तास 2 तास अगोदर तुम्ही काढलं तर तो बर्फ मेल्ट होतो आणि मग ते तळायला तुम्हाला मिळतात. अशा पद्धतीने हे डब्यामध्ये काढून घेतलेत. आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि आता हा जो मसाला उरला आहे ना, आता तो सुद्धा आपण वापरणार आहे. आपण जी गाबोळी काढली आहे त्या गाबोळीसाठी आपल्याला थोडासाच मसाला लागणार आहे. तर मग हाच मसाला आपण सगळा हे बघा ह्या गाबोळीला आपल्याला लावून घ्यायचा आहे. हा सगळा मसाला गोळा करून घ्यायचा. कारण आणि त्याच्यामध्ये ती गाबोळी घालून घ्यायची. त्याला तो मसाला तेवढा पुरे होतो. ती त्याच्यात टाकून त्याला व्यवस्थित मसाला चोळून घ्यायचा. आपल्याला वेगळा मसाला करण्याची आवश्यकता नाही पडत. ह्याच्यामध्ये होऊन जातं. आणि ती गाबोळी अगदी नाजूक असते. हलक्या हाताने तिला मसाला लावायचा. आता हे आपण वेगळ्या वाटीमध्ये काढून घेऊया. ही आपण फिश फ्राय केल्यानंतर शेवटी आपल्याला ही फ्राय करायची असते. ही अगोदर फ्राय केली तर तेलात सगळं ते. आता आपण पीठ भिजवून घेऊया बोंबील फ्राय करायसाठी. आता बेसन अंदाजे घ्यायचं. त्यात हिंग टाकायचं. पाव चमचा हिंग घातलं. हळद घातली. मी साधारण 1 वाटी बेसन, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि तिखट 1 चमचा. आता हे पाण्याने भिजवून घ्यायचे आपल्याला. भजीला आपण जसं भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं. चांगलं त्याच्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही. या पद्धतीने भिजवून घ्यायचं. एवढं पातळ आता आपण केलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये नंतर जे आपण बोंबील मसाला लावून ठेवलेला आहे ना, त्याला पाणी सुटतं. ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे पिठालाही चव चांगली येते. आता त्यात मसाला होता आपण उरलेला मसाला काढून ठेवला तर तो सुद्धा ह्याच्यात घालायचा. त्याचं जे पाणी निघेल ते सुद्धा ह्याच्यात घालायचं. त्याच्याने पिठाला सुद्धा चव छान येते. हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे अजून घट्ट आहे. आता हे तळायच्या वेळेला आपल्याला अजून थोडंसं पातळ करायला लागेल. त्याच ते बोंबलाचं पाणी जे निघालेलं असतं ना ते ह्याच्यात घालायचं. आता 10 मिनटं त्याला रेस्ट देऊया म्हणजे पीठ चांगलं फुगेल. हे बघा आता 15 मिनिटांनंतर आपण हे पीठ आता तळायला घेऊया. तर पीठ चांगलं भिजतं असं ठेवल्यामुळे. म्हणून
कधीच लगेच घाई करायची नाही, आधी भिजवून ठेवून द्यायचं आणि नंतर वापरायचं. आता त्यात मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि हे बघा, हे बोंबलाचं पाणी मी काढलेलं आहे, ते आता त्याच्यात घालायचं आहे. ते सगळं भिजवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा, एवढं पातळ पीठ व्हायला पाहिजे, म्हणजे ते बोंबील छान कुरकुरीत होतात. या पद्धतीने पीठ भिजवायचं. असं आपल्या बोटावर बघितलं तर असं पातळ लेअर राहायला पाहिजे त्याचे, म्हणजे आपले बोंबील छान होतात. आता बोंबील तळायला घेऊया. आता मी तव्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडं व्यवस्थितच घालायचं, कारण ते आपल्याला थोडे फ्रायच व्हायला पाहिजेत, अगदी शॅलो फ्राय नाही. आता आपण जे पीठ केलं होतं त्याच्यामध्ये एक एक बोंबील बुडवून घ्यायचा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. त्या पिठामध्ये बोंबील टाकायचा आणि असं बुडवून वर काढायचा. थोडंसं पीठ जाऊ द्यायचं त्याचं, एक्स्ट्रा असेल ते. आणि त्याची जी पाठीची बाजू आहे ना, ती खाली तव्याच्या साईडला टाकायची, आणि जी आपण चिरलेली बाजू आहे ती वरच्या बाजूला. असे तळायचे. ते आपण उचलताना आपल्याला लक्षात येतं पाठीची बाजू कुठली, त्या पद्धतीने. आणि टाकताना सुद्धा हे बघा, आता शेपटीच्या बाजूला मी ह्याचं तोंड अशा पद्धतीने ठेवलं, म्हणजे तव्यामध्ये बसतात व्यवस्थित. अशा पद्धतीने तवा, आपलं तेल चांगलं तापलेलं पाहिजे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे आपले ते खाली ते तुटत नाहीत, बोंबील व्यवस्थित फ्राय होतात. म्हणून नेहमी सुरुवातीला मोठ्या गॅसवरती फ्राय करायचं. आणि नंतर आपण ज्यावेळेस पलटी मारू ना, त्यावेळेस गॅस कमी करायचा, थोडासा मीडियम ठेवायचा, आणि मग फ्राय करायचं आहे, म्हणजे बोंबील तुटणारही नाहीत आणि व्यवस्थित फ्राय होतील. हे बघा, आता गोल्डन कलरची बॉर्डर आलेली आहे. आता त्याला आपण पलटी मारून घ्यायची. अलगद खाली कालथा घालायचा, तुम्ही सपोर्टला काहीतरी घेऊ शकता, आणि मग पलटी मारून घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट असं टाकाल एकच कालथ्यानी तर ते पलटी मारताना सगळं तेल उडू शकतं. म्हणून सपोर्टला तुम्ही चमचा म्हणा, सुरी म्हणा, काही पण चिमटा असेल ते सपोर्टला घ्या. आणि आता दुसरी बाजूसुद्धा तर कमी गॅसवरती ती सुद्धा छान फ्राय होऊन द्यायची. हे बघा, आता बघूया पुन्हा खालची बाजू झाली का व्यवस्थित. हे बघा, मस्त कलर आलेला आहे, अगदी छान फ्राय झालेले आहेत. आता दुसरी बाजूसुद्धा थोडीशी फ्राय होऊ द्यायची आणि आपण काढून घ्यायचे. हे बघा, आता मी कडेला थोडा वेळ त्यांना असं ठेवणार आहे, जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते निघून जातं, म्हणजे ते तेल सगळं त्यातलं पुन्हा तव्यामध्येच राहील. आणि मग ते बोंबील आपण काढून घ्यायचे. आता आपण हे बोंबील काढून घेऊया, त्यातलं तेल निघून गेलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपले बोंबील फ्राय झालेले आहेत, कुरकुरीत आणि आतून मऊ असे. हे बघा, आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल, हे वरून एकदम कुरकुरीत छान क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून तेवढे सॉफ्ट आहेत. आता ही गाबळीसुद्धा आपण जी मसाला लावून ठेवली होती ना, ती सुद्धा आता त्या तेलावर टाकून घ्यायची आणि ती फ्राय करायची. हिला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, 1-2-3 मिनटात ती फ्राय होते आणि ती खायला खूप छान लागते. सुरुवातीला